दरम्यान एक मोठी बातमी, वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात आता सोमय्या दाखल झालेले आहेत। बांद्रा रेल्वे स्थानक परिसरात असणारं अनधिकृत अतिक्रमण आणि बांगलादेशी वसाहतींविरोधात किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। किरीट सोमय्यांनी रेल्वे ट्रॅक शेजारील संपूर्ण अतिक्रमित वसाहतीची पाहणी सुद्धा केलेली आहे। ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण जी बघतोय, वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। किरीट सोमय्या यांनी रेल्वे ट्रॅक शेजारील जी संपूर्ण वसाहत आहे, अतिक्रमित वसाहत आहे, त्याची ते पाहणी करतात। एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। या वसाहतीमध्ये अनेक घरे, अनेक दुकानं अशी आहेत की ज्यांना परवाने नाही आहेत। अशी दुकानं तातडीने बंद करण्याचे आदेश सोमय्या यांनी रेल्वे आणि पालिका अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना दिलेले आहेत। आणि या ठिकाणचे सगळे गैरप्रकार बघून किरीट सोमय्या यांनी प्रशासनाला धारेवर धरलेले आहे। ही थेट दृश्य वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातली आपण बघतोय। किरीट सोमय्या प्रचंड आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। तर वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातली ही दृश्य, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? किरीटजी ओ किरीटजी, तर एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातली ही दृश्य, किरीट सोमय्या ह्या सगळ्या रेल्वे वसाहतीच्या परिसरातील, अगदी रेल्वे ट्रॅकच्या शेजारीच ह्या वस्त्या आहेत। पटकन घ्या आता। आणि सोबतच अनेक दुकानं सुद्धा जिथे आहेत, त्या दुकानांना कुठल्याही पद्धतीचे परवाने नाही आहेत। अनधिकृत वसाहत आहे, अनधिकृत घर आहे। लाईव्ह सुरू आहे सर। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। ते वांद्रे पूर्व स्टेशन परिसरातच आहेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स, नेमकं म्हणणं काय किरीट सोमय्या यांचं? आपण बघतोय किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून वांद्रे स्थानक पश्चिम परिसरामध्ये, वांद्रे टर्मिनस पासून ते वांद्रे लोकल स्थानक आहे त्या परिसरात ज्या प्रकारचं रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अतिक्रमण आहे, त्यासोबतच अनधिकृत व्यवसाय आहे आणि यामध्ये बांगलादेशी नागरिक देखील वास्तव्यास असण्याचा संशय किरीट सोमय्या यांना आहे। त्यामुळं विना परवाने या ठिकाणी हजारो कापड व्यवसाय चालतात, हे व्यवसाय बंद करावे अशी मागणी केली जाते। आणि त्यासोबतच रेल्वे प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांना काही सूचना किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। मोठं अतिक्रमण, त्यासोबतच फुटओव्हर ब्रिजच्या खाली जनावरं बांधणे, बकऱ्या बांधणे अशी परिस्थिती उद्भवते। आपल्यासोबत किरीट सोमय्या आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। किरीटजी, काय एकूण जाणवतंय तुम्हाला? तुम्ही दौरा करताय आणि संतप्त दिसत आहात तुम्ही। हा पूर्ण रेल्वे ट्रॅक, बाजूला रेल्वे जाते, रात्री शेकडो लोक झोपतात, जेवतात आणि महापालिका आणि रेल्वेचे अधिकारी फक्त बघत बसतात। ह्याचा व्हिडिओ पूर्ण जगात व्हायरल झाला, नामुष्की झाली की रेल्वे ट्रॅक बाजूनी लोकल ट्रेन धावतात आणि बघितलं की शेकडो लोकांनी आपलं दुकानं इथं सुरू केली आहेत। हजारो बांगलादेशी इथे आलेले आहेत। मी महापालिका अधिकारी आणि पोलीसला विनंती केली आहे, पूर्ण एरियाचं कॉम्बिंग झालं पाहिजे। प्रत्येकाचं हितला आहे कुठला आहे ते चेक झालं पाहिजे। आणि या ट्रॅकवर जर आज रात्री एकही व्यक्ती कोणी आला तो संबंधित ऑफिसरला जाब विचारला जाणार। आज महापालिका, रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस, त्याचप्रमाणे रेल्वे पोलीस फोर्स, रेल्वे अधिकारी सगळे उपस्थित आहेत। मोठी शेकडो कोटीची जमीन हे जे बांगलादेशी फेरीवाले माफिया आणि ड्रग माफिया हे कार्टेल आहेत, ह्यांनी ताब्यात घेतली आहेत, हे सगळं मोकळं करणार। आपण बघतोय की अनेक वर्षांपासून बँड्रा येथील अनधिकृत या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे। प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं, मात्र काही होत नाही। तुम्हाला आता किती खात्री वाटते की तुमच्या भेटीनंतर हे खाली केलं जाईल? मुंबईत खूप याच्यावर रिएक्शन येत आहे। आपण बघितलं, परवा महापालिकेचा 2 महिला कर्मचाऱ्यांवर या फेरी माफियाने हल्ला केला। कुर्ल्याला तो समीम शेख, त्यांनी 100 गुंड बोलवली आणि भाजपच्या 2 कार्यकर्त्यांवर वार केला, ते बेशुद्ध झाले। तर रिएक्शन अभिप्रेत आहे, पण ॲक्शन पण निश्चित होणार। आता या ॲक्शनला कोणी थांबू शकत नाहीत। या सगळ्यांनी समन्वयाने ही ॲक्शन घेतली जाणार।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः, पोलीस आयुक्त देवेन भारती आणि महापालिका आयुक्त भूषण गगरानी तिघांचं हे मुंबईकरांना कमिटमेंट आहे हे सगळं साफ करणार. तर आपण बघतोय या सगळ्या